श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आपले भक्त श्री चोळप्पा यांच्या घरी आग्रहास्तव राहावयास गेले. एके दिवशी चोळप्पा यांचे घरी त्यांची मेहुणी आली होती. रात्री झोपताना तिने आपली नथ अंथरुणावर ठेवून झोपली. चोळप्पांच्या पुतण्याने ते पाहिले. प्रतिदिन पहाटे उठून तो बागेत फुले आणावयास जात असे. त्या दिवशी जातेवेळी त्याने नथ हळूच पळवली. बाई सकाळी उठून पाहते तो नथ नाही. ती घाबरली आणि सर्वत्र शोधू लागली, पण नथ काही सापडली नाही. मोठ्या प्रयत्नाने तिच्या नवऱ्याने ती नथ नुकतीच केली होती. अक्कलकोट निवासियांचे आरक्षक, वैद्य, ज्योतिष सर्व श्री स्वामी समर्थच होते. त्यामुळे इतरांप्रमाणे तीही श्री स्वामी समर्थ यांच्याकडे गेली. आपली नथ चोरीला गेल्याचे तिने रडत रडतच त्यांना सांगितले. स्वामी समर्थ तिचे सांत्वन करत म्हणाले, रडू नकोस, शांत हो आणि माझ्याजवळ बैस, तुझी नथ तुला सापडेल. बाईने आपले डोळे पुसले आणि ती श्री स्वामी समर्थ यांच्याजवळ बसली. 1 घंटा गेला. पुन्हा एकदा ती श्री स्वामी समर्थांजवळ विनवणी करू लागली. तेव्हा ते म्हणाले, थांब जरा, तुझी नथ तुला मिळेल, घाबरतेस का? थोड्या वेळाने चोरी करणारा मुलगा फुले देवळात ठेवून घरात आला. स्वामी समर्थ त्याला पाहून म्हणाले, अरे ती रडत आहे, तिची नथ तिला दे. हे ऐकून तो मुलगा चाचपला, पण लगेचच स्वतःला सावरून, कुठली नथ? मला नाही ठाऊक म्हणू लागला. त्यावर स्वामी समर्थ एकदम संतापले. मोठ्या आवाजात ते म्हणाले, सकाळी अंथरुणाखालची नेलेली नथ तिला परत देऊन टाक. स्वामी समर्थ रागवलेले पाहून त्या मुलाने नथ गुपचूप काढून दिली. बालमित्रांनो, संत सर्वज्ञ असल्याने तुम्हाला या गोष्टीतून कळलेच असेल. संतांपासून काही लपून राहत नाही. चोरी करणे, खोटे बोलणे हे महापाप आहे. आपल्याला वाटते ईश्वराला काही कळत नाही, पण तसे नसते. केलेले पाप केव्हा ना केव्हा उघडकीस येतेच. म्हणून नेहमी सचोटीने राहावे. श्री स्वामी समर्थ.